बिझनेस एज्युकेशन मिळतं, ज्या एज्युकेशनच्या माध्यमातून एंटरप्रेन्योरशिप, स्किल डेव्हलपमेंट सारखे जे काही विषय आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये लर्निंग मॉड्यूल्समध्ये मिळतात, स्ट्रक्चरल बेसमध्ये मिळतात, मॅनेजमेंट स्किल्स मिळतात, ॲज वेल ॲज HR ट्रेनिंग सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या थ्रू आउट मिळतात. हे सगळंच्या सगळं जे चालतं ते ऑनलाईन पद्धतीने चालतं. आपण पुढे जाऊन बघू तर आपल्याला लक्षात असं येतं की हु इज अन इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट. मी आज जे तुमच्या सगळ्यांशी शेअरिंग करतोय, जे बोलतोय ते निव्वळ आणि निव्वळ IBC संदर्भात बोलतोय. IBC म्हणजे काय? इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट. आणि मग हा जो इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट आहे ह्याची जर थोडीशी व्याख्या आपल्या लक्षात आली तर लक्षात येईल इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे तो. बिझनेस आणि कन्सल्टंट असे दोन शब्द आहेत. बिझनेस म्हणजे व्यवसाय, व्यापार, आणि कन्सल्टंट ह्या तीन गोष्टींची जर आपण फोड केली तर स्वतःचा असलेला बिझनेस मधला कन्सल्टंट ही तशी म्हटले तर इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. बऱ्याच जणांना IBC किंवा इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट हे लवकर समजत नाही. पण उदाहरण द्यायचं झालं तर हा बिझनेस कन्सल्टंट नेमकं काय काम करतो, कसं काम करतो आणि कोणासाठी काम करतो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट जसा एखादा डॉक्टर आहे. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्या आजाराच्या संदर्भामध्ये आपण त्यांना माहिती सांगतो. ती माहिती सांगितल्यानंतर त्या आजारांची लक्षणं लक्षात घेऊन डॉक्टर तुम्हाला काही मेडिसिन प्रिस्क्राईब करतात आणि इनडायरेक्टली तुम्ही डॉक्टरांची कन्सल्टन्सी घेतली. तसाच व्ह्यू इथे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट असतात. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट काय करतात? इन्व्हेस्टमेंट रिलेटेड तुम्हाला सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर ठेवतात. वेल्थ मॅनेजमेंट कसं करायचं ह्या संदर्भातली माहिती देतात. ही जी दोन उदाहरणं आहे त्या दोन उदाहरणांवरनं लक्षात येईल की ही एक नवीन, तशी म्हटली तर इनोव्हेटिव्ह संकल्पना आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंटच्या माध्यमातून. आजपर्यंत अशा पद्धतीचं इनोव्हेटिव्ह गोष्ट कोणाच्या समोर आली नाही. लक्षात आली असेल पण एक्झिक्यूट कोणाकडून झाली नाही. ती डॉक्टर विवेक बिंद्रांनी करून दाखवली. महत्वाची गोष्ट की हे सगळं करत असताना त्यांनी जो फोकस ठेवला तो एंटरप्रेन्योर्स ठेवला, छोट्यातला छोटा उद्योजक, व्यापारी ठेवला. सांगायचं झालं तर एखादा दुकानदार सुद्धा मोठा व्यापारी होऊ शकतो, मोठा त्याचा ब्रँडिंग करू शकतो. आपण सगळेजण बघतो की मोठे मोठे मॉल्स आहेत. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आज मी जिथे आहे तिथून पुढे गेलं पाहिजे, मी माझी ग्रोथ घेतली पाहिजे, मी माझी डेव्हलपमेंट केली पाहिजे. प्रत्येक बिझनेसमॅन ह्या पद्धतीनेच विचार करतो, म्हणून तर तो त्या बिझनेसमध्ये आलाय. मग ती ग्रोथ घेत असताना त्याला लागणारे जे काही इनपुट्स आहे, त्याला लागणारी जी कन्सल्टिंग आहे, ती कन्सल्टिंग प्रोव्हाइड करण्याचं जे काम आहे ते इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट हा करत असतो. तुमच्या असलेल्या प्रॉब्लेम्सला तुमचा हाऊ टू स्टार्टअप पासून हाऊ टू स्केल अप पर्यंत घेऊन जाण्यासाठी तुम्हाला हा इंडिपेंडंट कन्सल्टंट हा तुम्हाला मदत करण्याचं काम करतो. हु इज अन इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट? तर कोण कोण इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट होऊ शकतं? एक आहे तो एंटरप्रेन्योर्स, हा तो होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर स्टुडंट्सचा सुद्धा सहभाग होऊ शकतो, फ्रीलान्सर्सचा, प्रोफेशनल्सचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग होऊ शकतो. कोणीही सहजगत्या हे इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट होऊ शकतं. इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट मध्ये आपण जी व्यवस्था उभी केलेली आहे ती आपल्या स्क्रीनवर समोर दिसेल की इंडिपेंडंट एव्हरीथिंग अबाउट एंटरप्रेन्योरशिप, त्याच्यामध्ये EAE नावाचा कोर्स आहे. हा EAE नावाचा जो कोर्स आहे तो एंटरप्रेन्योर्ससाठी अगदी सांगायचं झालं तर मागच्या 2 प्रोग्राम मध्ये मी ज्या गोष्टीचा फनेलचा उल्लेख केला त्या फनेलचं जे मॉड्यूल डॉक्टर विवेक बिंद्रांनी 2016 ते 2019 पर्यंत जे 350 लोकांबरोबर काम करून ते तयार केलं जे मॉड्यूल, त्याच्यापेक्षा 10x टाइम्स मोर आहे, 10 पटीने जास्त आहे, किमान मी म्हणेन की 50 पटीने जास्त असा डेव्हलप केलेला हा एव्हरीथिंग अबाउट एंटरप्रेन्योर नावाचा कोर्स आहे. हा कोर्स कोण शिकवतं की जे बिलिनियर्स आहेत भारतामध्ये, ज्यांनी स्वतःची अशा अचिव्हमेंट्स घेतलेल्या आहेत. ही सगळी जी प्रोफेसर्स तुम्हाला तुमच्या ह्या एज्युकेशनच्या माध्यमातून अगदी बेसिक आतापर्यंतचं जे एज्युकेशन आहे हे आपण जर बघितलं असेल तर लँग्वेज ही इंग्लिश यूज केली आहे. पण आपल्या ह्या प्रोग्राम मध्ये आपण जी काही लँग्वेज यूज करतो ती मॅक्झिमम सगळीच्या सगळी हिंदी भाषिक पद्धतीने करतो.
सर्वसामान्यांना ती समजण्याच्यासाठीची अशी लँग्वेज आपण त्याच्यामध्ये यूज केली की भारतातला कोणीही कुठल्याही ठिकाणचा व्यक्ती आहे त्याला ते त्या पद्धतीने एज्युकेशन मिळू शकतं. मॅनेजमेंटचं एज्युकेशन आजपर्यंत जर बघितलं तर सगळं इंग्रजी लँग्वेजमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. सगळ्यांनाच ते समजतं असं नाही आहे. सगळेच व्यापारी, सगळेच उद्योजकांना ती लँग्वेज समजते असं नाही. कदाचित बऱ्याच जणांना इंग्लिश लँग्वेज समजतही असेल, पण तरीही काही क्रिटिकल गोष्टी असतात, सिस्टीम्स असतात, ऍप्लिकेशन्स असतात, तेही ते समजण्यासाठी म्हणून आपण लँग्वेजचा जो बेस यूज केला तो हिंदीमध्ये ठेवला. हे जे काही ऑनलाईन आपण एज्युकेशन प्रोव्हाइड करतो ते सिम्पली केलेलं आहे, अगदी सिम्पल केलं आहे, कंटेंट बेस केलेलं आहे. कुठल्याही साध्यातल्या साध्या माणसाला सोप्या पद्धतीने समजेल कसं अशा पद्धतीचं एज्युकेशनचं मॉड्यूल हे एव्हरीथिंग अबाउट एंटरप्रेन्योर्स मध्ये बिलिनियर्स प्रोफेसर्स तुम्हाला ज्यांनी बिझनेसमध्ये स्वतःचं असं एक पोझिशन प्राप्त केलेली आहे अशा लोकांकडनं तुम्हाला ते एज्युकेशन मिळतं. दुसरा जो कोर्स आहे तो आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कोर्स आहे, ज्याच्यामध्ये बिझनेसमॅनला छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात, त्या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर कसं पडायचं त्याच्यामध्ये कोर्सेसमध्ये समावेश केलेला आहे. उदाहरण सांगायचं झालं तर स्टुडंट्स आहेत, स्टुडंट्सला छोटी गोष्ट लागते कुठली की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स लागतात. जे सॉफ्ट स्किल, इंटरपर्सनल स्किल्स सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखा एक छोटासा कोर्स डेव्हलप केलेला आहे. तो कोर्समध्ये हे सगळं आहे. हाऊ टू स्टार्ट अ स्टार्टअप्स, मी स्टार्टअप कसा सुरू करू, हाऊ टू सेल्स कसं करू, सेल्सच्या स्ट्रॅटर्जीज कशा वापरू, ह्या संदर्भातलं मॉड्यूल हे या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कोर्सेसमध्ये आहे. लाईफ टाईम मेंबरशिप आहे. लाईफ टाईम मेंबरशिपच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तीला अगदी आयुष्यभर हे ट्रेनिंग कशा पद्धतीने प्रोव्हाइड करू शकू, एकदाच त्याने ते घ्यायचंय आणि लाईफ टाईम मेंबरशिप घ्यायची आहे. दुसरं आहे आयबीसी, ज्या मॉड्यूलच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतोय. आयबीसी काय आहे तर आयबीसी इनडायरेक्टली ऑनलाईन फ्रँचायझी आहे, दुसरं तिसरं काय नाही. एखादी फ्रँचायझी घ्यायची झाली तर आपल्याला एखादं मोठं आउटलेट उभं करावं लागतं, इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन करावं लागतो, उभा करावा लागतो आणि आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट प्रत्येकाला करावी लागते. ऑफिस सेटअप करायचं आहे म्हटल्यानंतर ऑफिसच्या लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला लागणाऱ्या सगळ्या बेसिक रिक्वायरमेंट्स, नीड्स असतात ते आपल्याला फुलफिल करायला लागतात आणि मोठी इन्व्हेस्टमेंट कुठलाही फ्रँचायझी होल्डरला करावा लागतो. इथे तशी म्हटली तर कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नाहीये, कारण सगळं ऑनलाईन आहे. फार तर फार लागणार काय तर तुमचा मोबाईल लागणार आहे. अगदी मोबाईल पासून तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता. थोडी पुढची स्टेप जाऊन तुम्हाला जर तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रोथ केला तर मोबाईल बरोबर तुम्हाला लॅपटॉपची पण गरज पडेल, कारण की बऱ्याचशा काही गोष्टी अशा असतात, बऱ्याचशा सिस्टीम्स असतात ती मोबाईलवर पेक्षा तुम्हाला हँडल करणं हे लॅपीवर जास्त सोपं जातं, कम्प्युटरवर सोपं जातं. त्या अर्थानं तुम्हाला त्या दोन गोष्टींची गरज आहे, ह्याच्या व्यतिरिक्त फार काही कुठल्या गोष्टींची गरज नाही. मोठा सेटअप हा तुमचा बिझनेस जेव्हा मोठ्या स्तरावरचा उभा राहू शकतो त्यावेळेस तुम्ही तो सेटअप, तुमची टीम ही उभी करू शकता. त्यामुळे आयबीसी होणं हे सोपं का आहे, चांगलं का आहे आणि फायद्याचं का आहे. तर आयबीसीजला एक फ्रँचायझी असेल तर अनेक साऱ्यांना ही आयबीसी मॉड्यूल्स देता येऊ शकतं, म्हणजे इतरांना ते आयबीसीज विकता येऊ शकतं. त्याच्यातनं तुम्ही अर्निंग सोर्स जनरेट करू शकता आणि अनेक साऱ्यांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करतात. बघा, एंटरप्रेन्योरशिपचं सगळ्यात महत्वाचं काम आहे, तुम्ही फक्त तुमच्यासाठी काम नाही करत तर तुम्ही तुमच्यासारखे माणसं घडवतात, तुम्ही तुमच्यासारखे एंटरप्रेन्योर्स घडवतात. कॉम्पिटिशन काही नाही आहे ह्याच्यामध्ये. मी जर आयबीसी अनेक सारे निर्माण केले तर कोणाच्या मनात शंका निर्माण होईल की मग मी कॉम्पिटिटर निर्माण करतो का. कॉम्पिटिटरचा प्रश्नच येत नाही. कॉम्पिटिशन ही असलीच पाहिजे आणि कॉम्पिटिशननेच ग्रोथ होते असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. पण कितीही आयबीसीज आपण केले तरी स्काय इज द लिमिट. पॉप्युलेशन बघितलं आपल्या देशातलं आणि आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण बघितलं तर इतकं मोठं आहे की अनेक साऱ्यांना आपण आयबीसीज केलं पाहिजे. हे काम भारताला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाण्याचं आहे. त्यामुळे आपण लोकांना मदत करणारे आहोत. आपल्याला एंटरप्रेन्योर्स डेव्हलप करायचे आहेत, उभे करायचे आहेत. अनेक जणांना बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज जर द्यायच्या असतील तर आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. अनेक साऱ्यांना आयबीसीच्या माध्यमातून आपण रोजगार उपलब्ध करून देतो आहोत. आतापर्यंतची संकल्पना अशी होती की रोजगार हा फक्त
नोकरीतनच मिळवला जात होता. एक कन्सेप्ट आपल्या मनामध्ये बिंबवली गेलेली होती. त्यातनं आता आपण बाहेर पडून व्यवसायातनं सुद्धा रोजगार निर्मिती होते आणि रोजगार उपलब्ध होतात. ही संकल्पना आता सगळ्यांना एक्सेप्ट झाली आहे. आणि ह्या माध्यमातनं, ह्या IBC मॉड्यूलच्या माध्यमातनं आपण इनडायरेक्टली अनेक साऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करणार आहोत. खूप मोठं अभूतपूर्व असं काम आहे. इनिशिएटिव्ह डॉक्टर विवेक बिंद्रांनी केलेलं आहे. ज्या इंटेन्शनने, ज्या मोटोने त्यांनी केलेलं आहे, ते इंटेन्शन आपल्याला ह्याच्यातनं समजून येईल की जी बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज बडा बिझनेस देते ती ह्या IBCच्या माध्यमातून. हे सगळे जे काही केस स्टडी किंवा व्हाईट लेबलिंग हे सगळे मॉड्यूल्स आहेत, हे सगळे कोर्सेस आहेत. हे मॉड्यूल्स तुम्हाला अनेक साऱ्या जणांना उपयोगी पडणार आहे. एव्हरीथिंग अबाउट अंतरप्रोनर हा अंतरप्रोनर्ससाठी उपयोगाला पडणारा आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कोर्सेस हे छोट्यातल्या छोट्या उद्योग करणारा, व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला सुद्धा त्याच्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन्स म्हणून बनवला गेलेला कोर्स आहे. IBC इंडिपेंडेंट बिझनेस कन्सल्टंट हा जो काय हे जे मॉड्यूल आहे हे अनेक साऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं एक माध्यम आहे, ज्याच्यातनं बडा बिझनेसची डायरेक्टली पार्टनर्स तुम्ही असतात. बडा बिझनेस ही डॉक्टर विवेक बिंद्रांनी सुरू केलेली इनिशिएटिव्ह असलेली कंपनी आहे आणि त्या कंपनीशी तुम्ही डायरेक्टली पार्टनरशिप करतात. ऍज अ फ्रँचायझी, ऑनलाईन फ्रँचायझी होल्डर तुम्ही बनता. केस स्टडीज आहेत, अनेक सारे केस स्टडीज आपण त्या केस स्टडीजच्या माध्यमातून व्यावसायिकांच्या केस स्टडीज घेतो, त्यांना त्याच्यातनं ग्रो करण्यासाठी, एक्सपांड करण्यासाठी काम करतो आणि त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर, बडा बिझनेसच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपण त्यांना घेऊन येतो. व्हाईट लेबलिंग हे मॉड्यूल आहे. व्हाईट लेबलिंग काय आहे? तर व्हाईट लेबलिंग बऱ्याच साऱ्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा स्टुडंटसाठी एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. व्हाईट लेबलिंगच्या माध्यमातून आपण असलेल्या स्टुडंट्सला कसा उपयोग पडतो? एखादं युनिव्हर्सिटी असेल, एखादं कॉलेज असेल, त्या कॉलेज कॅम्पसमध्ये अनेक सारे विद्यार्थी शिकत असतात आणि त्यांचं कॅम्पस इंटरव्ह्यू पण होतात. पण लक्षात असं येतं, कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन किती जणांचं होतं? अगदी सांगायचं झालं तर 15 ते 20% स्टुडंट्स त्याच्यामध्ये सिलेक्शन होत असेल. 80% जणांचं काय? हा मोठा प्रश्न आहे. आणि मग जर 80% जणांचं काय, याच्यावर आपण काम केलं. बडा बिझनेसने काम केलं, डॉक्टर विवेक बिंद्रांनी काम केलं. आणि हा जो मोठा वर्ग आहे, हा मोठा जो गॅप आहे, हा जो गॅप आपल्याला जर भरून काढायचा असेल तर त्या 80% लोकांना ह्या व्हाईट लेबलिंगच्या माध्यमातून आपण एंटरप्रेन्योर स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. हे जे एंटरप्रेन्योर ट्रेनिंग त्यांना मिळतं, जसा त्यांच्या कॉलेजमधला असलेला छोटातला सिलेबस असतो, त्या सिलेबस सारखाच हा एक सिलेबस आहे. एंटरप्रेन्योरशिपचं, व्हाईट लेबलिंगचं टायअप आपण करतो. आपण असलेल्या युनिव्हर्सिटी आणि बडा बिझनेस यांचं कोलॅबरेशन करून असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत त्याचं ट्रेनिंग मॉड्यूल, एंटरप्रेन्योरशिपचं ट्रेनिंग मॉड्यूल हे प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. व्हाईट लेबलिंगच्या माध्यमातून अजून एक गोष्ट करतो, ती म्हणजे की ह्या व्हाईट लेबलिंगच्या माध्यमातून काही छोट्या ऑर्गनायझेशन्स असतात की ज्यांची 100 लोकांची स्ट्रेंथ आहे, 50 लोकांची स्ट्रेंथ आहे, 200 लोकांचं युनिट आहे, पण त्यांना त्यांच्या असलेल्या स्टाफला सुद्धा ट्रेनिंग देण्याचं काम करावं लागतं. मग ते अकाउंटिंग, फायनान्सचं ट्रेनिंग असो, HR ट्रेनिंग असो, सेल्सचं ट्रेनिंग असो, अनेक सारे गोष्टींचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम कुठलीही इन्स्टिट्यूट, ऑर्गनायझेशन ही करत असते. व्हाईट लेबलिंगच्या माध्यमातून असे ऑर्गनायझेशन्स आपल्याशी कोलॅबरेट करू शकतात. आपण कोणाशी कॉम्पिटिशन नाही करत, आपण सगळ्यांशी कोलॅबरेशनच्या पद्धतीने काम करतो आणि त्यांना त्यांच्या ऑर्गनायझेशनला असलेल्या नीडनुसार, असलेल्या गरजेनुसार त्यांना मॉड्यूल्स देतो, ट्रेनिंग मॉड्यूल्स देतो की ज्या माध्यमातून त्यांची ऑर्गनायझेशन मधला प्रत्येक व्यक्तीपर्यंत सहजगत्या जो जिथे असेल त्याला त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीने काम करायला सोपं जाईल. अफोर्डेबल, ऍक्सेसेबल आणि अवेलेबल अशा पद्धतीने आपण आपली सिस्टीम उभी केलेली आहे की कोणीही, कुठेही आणि कधीही त्याच्या असलेल्या सुटेबल टायमिंग मध्ये अपेक्षित असं ट्रेनिंग आपण त्यांना प्रोव्हाइड करून देऊ शकतो. ही नवीन इनोव्हेशन्स, हे नवीन रिव्होल्युशन आपण ह्या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. बघा, आपण परत जर एकदम काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की ह्या इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट या माध्यमातून किंवा बडा बिझनेसच्या माध्यमातून
आपण एंटरप्रेन्योर्सवर काम करतो, आपण बिझनेसमॅनवर काम करतो, आपण फ्रीलान्सर्सवर काम करतो, आपण प्रोफेशनल्सवर काम करतो, आपण स्टुडंट्सवर काम करतो, अनेक साऱ्या ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ट्रेनिंग कशाचं आहे? एज्युकेशन करायचं तर सिंपल बिझनेसचं असलेलं ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम आपण ह्या माध्यमातनं, बडा बिझनेसच्या माध्यमातनं करतो. अगदी साधं सोपं काम आहे. आपल्याला छोट्यातल्या छोट्या उद्योजकाला, छोट्यातल्या छोट्या बिझनेसमॅनला बडा बिझनेसमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर ह्या मुवमेंटमध्ये, ह्या मिशनमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा. एक स्ट्रॉंग कंटेंट बेस, एक स्ट्रॉंग एज्युकेशन आज जगात कोणाकडे नाही, अशा पद्धतीचं मॉड्यूल डॉक्टर विवेक बिंद्रांनी आपल्या सगळ्यांच्या समोर उभं केलेलं आहे. एक उदाहरण मी आपल्या सगळ्यांना देतो, बघा पटेल आपल्या सगळ्यांना. आपण गुगलची जर आपल्याकडे अपॉर्च्युनिटी आली तर आपण आपल्याला सगळ्यांना सांगितलं की गुगलमध्ये प्लेसमेंट्स आहेत, तुम्हाला ही संधी आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात अफिलिएट करा, एनरोलमेंट करा. तर तुम्ही करणार की नाही करणार? फेसबुक कंपनीने अशाच पद्धतीची ऑपॉर्च्युनिटी जर तुमच्या समोर ठेवली तर तुम्ही फेसबुकला जॉईन होणार की नाही होणार? नक्कीच कोणी म्हणेल की अरे गुगल आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचे जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते, त्यांच्याबरोबर काम करण्याची आपल्याला संधी मिळते, तर का करू नये? मी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो की डॉक्टर विवेक बिंद्रांनी सुरू केलेल्या ह्या इनोव्हेटिव्ह आणि रिव्होल्युशनरी प्रोजेक्टमध्ये, बडा बिझनेसमध्ये तुम्ही काम करायला तयार आहात का? कारण आज मितीला जगाच्या पाठीवर अशा पद्धतीचं बिझनेस ट्रेनिंग मॉड्यूल कोणाचंही उभं नाही आहे. दिस इज वन ऑफ द, हे एकमेव अशा पद्धतीचं मॉड्यूल आपल्या देशामध्ये आपल्या भारतीय माणसाने उभं केलेलं आहे. ते आपल्या लोकांसाठी उभं केलेलं आहे, आपल्या भाषेमध्ये केलेलं आहे. हे खूप मोठं काम आहे. हे काम आपण सगळ्यांनी समजून घ्या. आज या मधल्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपण केले, 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले, ऑनलाईन मध्ये केले, ऑनलाईन लेसन्स मध्ये केले. मग ते सेल्स असो, बिझनेस असो, रिटेल का महाकुंभ असो नावाचा प्रोग्राम आपण केला. अनेक सारे स्ट्रॅटेजिकल अशा वेबिनार्स आपण केले की प्रत्येकापर्यंत हे एज्युकेशन पोहोचलं पाहिजे, ह्या इंटेन्शनने आपण हे केलेलं आहे. जर ते तितके इफेक्टिव्ह असतील, युट्यूब चॅनलवर आज जर बघितले तर 1.40 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स डॉक्टर विवेक बिंद्रांचे आहेत. त्याच्या माध्यमातून अनेक साऱ्यांना खूप सारा बिझनेसचं एज्युकेशन ते प्रोव्हाइड करतात. ते तर पेड नाहीये, हे पेड आहे. मात्र याच्यामध्ये थोडी बहुत इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे. पण जर ते विदाउट पेड तुम्हाला इतकं चांगलं कंटेंट बेस्ड नॉलेज त्यांनी दिलेलं आहे, तर हे जर घेतल्यानंतर ना, तर तुम्ही तर बिझनेस तर करतात, अनेक साऱ्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम करतात. ते लर्निंग ऍज वेल ऍज अर्निंग अशा पद्धतीने ते काम करू शकतात. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक साऱ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकतात, रीच होऊ शकतात. डिजिटल प्लॅटफॉर्म हे भविष्य आहे, ही टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक सारे भविष्य उद्योग चालू होणार आहे. ही कन्सेप्ट इनोव्हेटिव्ह अशा अर्थानं म्हणतो की ह्या लॉकडाऊनमुळे ही अपॉर्च्युनिटी लोकांच्या समोर आली, नाही तर हा ट्रेंड साधारण 2025-2028च्या दरम्यान उभा राहिला असता. पण या कोरोनाच्या काळामध्ये, या पेंडेमिकच्या काळामध्ये तो 5-7 वर्ष आधीच सुरू झाला. अनेक साऱ्यांना ही नवीन अपॉर्च्युनिटी याच्या माध्यमातून मिळाली आहे. सुरुवातीला जेव्हा डॉक्टर विवेक बिंद्रांनी ही बिझनेस अपॉर्च्युनिटी IBC सुरू केली, त्यावेळेस 1,500 ते 2,000 लोक त्यांना त्याच्यामध्ये ह्या मुवमेंटमध्ये जॉईन झाले. आणि आज मितीला 7,000 लोक, 7,000 IBCs आज भारतभरामध्ये लोकांसाठी काम करतात आहेत, बिझनेससाठी काम करतात आहेत, लोकांचे प्रॉब्लेम्स, बिझनेस मधले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी काम करतात आहेत, आणि एंटरप्रेन्योर स्किल डेव्हलपमेंटसाठी काम करतात आहेत, स्टुडंटसाठी काम करतात आहेत, हाऊसवाईफ्स आहेत त्यांच्यासाठी काम करतात आहेत. इतक्या साऱ्या लोकांसाठी एकमेव प्लॅटफॉर्म जो उभा करून दिलेला आहे, तो बडा बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही उभा केला आहे. एकटा दुकटा माणूस हे काम करू शकत नाही. अनेक सारी टीम, मोठी टीम लागते, मोठं ब्रँडिंग लागतं. तो ब्रँड इनडायरेक्टली ह्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. अनेक सारे कोर्सेस डॉक्टर विवेक बिंद्रांनी याच्या माध्यमातून सुरू केलेले, ते जे कोर्सेस आहेत, ते कंटेंट आहेत, ते कंटेंटली इनडायरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचतात आहेत. ऑनलाईन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पोहोचतात, ते सहजगत्या तुमच्यापर्यंत ते पोहोचतात आहेत.
आपण जर बघितलं की हु कॅन बिकम अन आयबीसी बडा बिझनेसमध्ये, एंटरप्रेन्योर्स, वर्किंग प्रोफेशनल्स, हाऊसवाईव्स, फ्रीलान्सर्स आणि स्टुडंट्स, हे सगळे जणांना याच्यातनं बेनिफिट मिळणार आहे. आणि आयबीसीजला कुठल्या कुठल्या प्रकारचा सपोर्ट मिळतोय, तर सगळ्या प्रकारचा सपोर्ट मिळतो. लोकल ट्रेनर्स असतात, RIBCMs असतात, रिजनल हेड्स असतात, चॅनल पार्टनर्स असतात, यांच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. बिझनेस स्किल्स तुमचे डेव्हलप करण्याचं काम हे ते करतात. हेड ऑफिस दिल्लीला आहे, त्या हेड ऑफिस मधनं सपोर्ट तुम्हाला मिळतो. 350 जणांची मॅनपॉवर आहे, IT प्रोफेशनल्स आहेत, त्यांची तुम्हाला मदत होते. इनडायरेक्टली खूप मोठा सपोर्ट तुमचं हे IBC साठी उभा राहतो. डॉक्टर विवेक बिंद्रांनी इतकी चांगल्या पद्धतीची सिस्टीम उभी केली. जी व्यक्ती जगातल्या असलेल्या एंटरप्रेन्योर्सला ट्रेनिंग देते आणि त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये जे उभं करण्यासाठी काम करते, ते त्यांच्या बिझनेस त्यांचा स्वतः उभा केलेल्या एका मॉड्यूलमध्ये कशा पद्धतीने सिस्टीम उभी केली असेल, याचा तुम्हाला आता खऱ्या अर्थाने प्रत्यय येत असेल.